7 लाख रुपये घ्यायचे आहेत आणि मला त्याच्यामध्ये काही रिटर्न मिळालेलं नाही. त्यांनी मला 7व्या महिन्यात 22/7ला एक चेक दिलेला आहे, तो पण आता बाउन्स झालेला आहे. तर मला त्यांच्याकडून एकूण 7 लाख रुपये घ्यायचे आहेत. तर ते मला शासनाकडून किंवा कुठे योग्य कार्यवाही करून ते मला मिळालं. फिल्मचे पण सूर्याजी कांबळे जो त्याचा डायरेक्टर आहेत त्यांच्याकडनं 5 लाख रुपये घ्यायचे आहेत. त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले पण मला बेनिफिट काहीच दिलं नाही. माझे पूर्ण पैसे त्याच्यामध्ये ब्लॉक झालेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये 2 लाख रुपये कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट केली होती. पण आता मला पैसे 2 महिन्यासाठी तुमचा किती अमाऊंटचा घोटाळा अजून पैसे भेटले तुमच्याकडून? परत बोला. किती पैसे तुम्हाला अजून पेंडिंग आहे जे भेटायचे तुम्हाला बाकी आहे अजून? माझे मित्र परिवार मिळून सगळ्यांना 15 लाख रुपये, 15 लाखमध्ये मुश्किल 1.5-2 लाख रुपये आम्हाला मिळाले. बाकीचे पैसे मिळाले तो सांगता आम्ही तुम्हाला पैसे देऊ करून त्यांनी चेक दिला. आम्ही चेकसुद्धा टाकला. आता चेक बाउन्स करून सुद्धा तो पैसे द्यायला तयार नाही आणि आमची फसवणूक केली आणि तो पळून गेलेला आहे. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कोणी कर्ज घेतलं, कुठून काय पैसे आणले, तर पैसे कसे बँकेला परत भरावे ह्या काळजीमध्ये सगळे पडलेले आहे आणि त्यासाठी पुढे काय होईल काही सांगता येत नाही. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की त्याला कुठून पण पकडून आणा, त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करा आणि आम्हाला न्याय द्या अशी आम्ही विनंती करतो. तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब तुम्हालाही आम्ही विनंती करतो की त्या माणसाला अरेस्ट करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, आमचे पैसे परत मिळवून द्या. परफेक्ट. मित्रमंडळी ते पण एक सांगा. आता ते फक्त सांगा की तुमच्या ग्रुप किंवा तुमच्या ओळखीचे जेवढे ग्रुप्स आहेत तुमच्या फ्रेंड सर्कल किती रुपयाचा अजून पेंडिंग अमाऊंट बॅलन्स आहे जे भेटले नाही तुम्हाला? 1 मिनिट थांबा. माझ्या टीम म्हणजे माझे मित्र सगळं परिवार आहे, माझे नातेवाईक आहेत, हे मिळून साधारणतः 1 करोडपर्यंत आकडा आहे माझा. आणि बाकी असेच कोणाचे 15 लाख, कोणाचे 25 लाख, कोणाचे 30 लाख, कोणाचे 50 लाख टाकलेले आहेत. तर हे अशी लोक करून त्यांचे 300 कोटीपर्यंत त्यांनी प्रॉब्लेम केलेला आहे, घपला केलेला आहे. हे सांग.